मागच्या भागात आपण पाहिलं, तो जखमेवर पट्टी बांधण्यासाठी वस्तू काढत बसला होता. स्वप्नाने ते पाहिलं आणि हळूच पुढच्या सीटवर येऊन त्याला मदत करू लागली. तिने कापूस आणि औषध घेतलं आणि खूप संयमाने त्याच्या जखमेवर पट्टी बांधली. दोघांमध्ये एक शब्दही झाला नाही. सभोवती पूर्ण शांतता होती, पण यावेळी ती शांतता आधीसारखी अस्वस्थ नव्हती. ती खूप शांत आणि आरामदायक होती. आता आकाशला कळत होतं, त्याच्या उपस्थितीत स्वप्नाला अजिबात अस्वस्थ वाटत नव्हतं. तो स्पष्ट पाहू शकत होता की ती आपल्या चुकीबद्दल पश्चाताप करत होती आणि आता त्याच्याशी जाणीवपूर्वक वाईट वागू इच्छित नव्हती. दरम्यान स्वप्नालाही दिलासा वाटत होता की त्याने तिला माफ केलं होतं. तो तिच्याकडे पाहून हसत होता आणि तिची मदत स्वीकारत होता. तिच्यासाठी तेच खूप होतं. तिने पट्टी बांधून पूर्ण केल्यावर आकाशने तिचे आभार मानले आणि गाडी सुरू करायला लागला. आकाश, ती खूप हळू आवाजात म्हणाली, कदाचित पहिल्यांदाच त्याचं नाव घेत. मिसेस नीरज. तो हलकंसं असत तिच्याकडे पाहू लागला. मला खरंच माफ करा. मी खूप घाबरले होते. मला माहीत आहे हे काही कारण होऊ शकत नाही. तिने कोणताही संकोच न ठेवता आपली चूक मान्य केली. मानसीसारखी नाही, ती उघडपणे आपली चूक मान्य करत होती. हे पाहून आकाश खूपच आश्चर्यचकित झाला. त्याला माहीत होतं, जर मानसी असती तर तिने कधीच माफी मागितली नसती. मागितली असती तरी फक्त गोड पुटपुटल्यासारखी. तिच्या प्रामाणिक कबुली जबाबाने त्याच्या ओठांवर हसू आलं. आता त्याला जाणवलं, तिने त्याला आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून स्वीकारलं आहे. ती भावना त्याच्यासाठी खूप मोठी होती. जर तुम्ही वेळेत आले नसता आणि तिला वाचवलं नसतं तर काय झालं असतं? मी स्वतःला कसं माफ केलं असतं? मी माझ्या नवऱ्याला तोंड कसं दाखवलं असतं? ती खोल उसासा टाकत म्हणाली आणि इशूला मिठीत घेत त्याच्याकडे पाहिलं. असं काहीच झालेलं नाही. आता त्याचा विचार करू नका प्लीज. तो तिचं मन शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला. पण नेहमी एक जर असतंच, ती म्हणाली, यावेळी त्याच्याच बाजूने बोलत. हो, जर मी नसतो तर कोणीतरी दुसराच मदतीला आला असता. तो लगेच म्हणाला आणि तिच्या विचारांना हलक्याच पद्धतीने दुरुस्त केलं. मला माझ्या आईची खूप आठवण येते, जवळजवळ रोजच. तो खोल श्वास घेत म्हणाला, तुमचं दुःख मला समजतं. हे ऐकताच स्वप्नाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले आणि ती त्याच्याकडे पाहू लागली. आपल्या प्रिय माणसांची आठवण येणं हे सगळ्यात भयानक स्वप्नासारखं असतं. माझ्या राजकन्येला गमावण्याचा विचारही मी करू शकत नाही. मला श्वासही घेता येत नाही असं वाटतं. ती मनापासून म्हणाली. पण दिवसाच्या शेवटी आपली राजकन्या पुन्हा आपल्याकडे आहे, त्यामुळे आता वाईट विचार करू नका. तो नम्रपणे म्हणाला. तो इशूकडे पाहत होता, जी तिच्या खेळण्यामध्ये गुंतली होती. हो, स्वप्ना हळू आवाजात म्हणाली, आपले भरकटलेले विचार आवरायचा प्रयत्न करत. तुझे आईवडील कुठे आहेत आकाश? ते काय करतात? स्वप्नाने त्याने आईचा उल्लेख केल्यावर लगेच विचारलं. तिला आश्चर्य वाटलं. तो आईला इतकं का मिस करतो? तिला इथे का आणत नाही? कळत नव्हतं का? पण अचानक तिच्या मनात त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं. तिने कधीच त्याच्याबद्दल काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. तिने कधी वडिलांकडूनही आकाशबद्दल काही विचारलं नव्हतं. ती फक्त त्याचा तिरस्कार करत होती आणि नेहमी त्याच्यापासून दूर राहायची. आकाशने वेदनांनी भरलेला घोट गिळला. तिच्या प्रश्नाने तो थोडा आश्चर्यचकित झाला. तिला खरंच काहीच माहीत नाही का? मानसीने तिच्याबद्दल काहीच सांगितलं नाही का? अनेक प्रश्न त्याच्या मनात उभे राहिले. खरं तर स्वप्नाने मानसी आणि नीरजच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. ती आपल्या वडिलांनी केलेल्या कृत्याच्या विचारात इतकी हरवली होती की आकाशबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी तिला आठवल्याच नाहीत. मी 10 वर्षांचा असताना माझे आईवडील गेले, मिसेस नीरज. तो गाडी चालवताना शांतपणे म्हणाला. हा विषय त्याच्यासाठी नेहमीच भावनिक असायचा हे त्याला माहीत होतं. 18 वर्षे झाली होती, तरीही त्यांची आठवण आली की त्याचे डोळे ओले व्हायचे. ते त्याचे आईवडील होते. ते जिवंत असोत किंवा नसोत, तो त्यांना खूप प्रेम करायचा. हे आठवून त्याने स्वतःलाच समजावलं. स्वप्नाचे डोळेही क्षणात ओले झाले. आकाशने ते पाहिलं. आता त्याला खात्री झाली, तिला त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. ती नेहमीच त्याला सैतान समजत होती. काहीही असो, त्यासाठी तो कोणालाही दोष देऊ शकत नव्हता. या सगळ्याला तोच जबाबदार होता. माफ करा, स्वप्ना पटकन म्हणाली, इकडे तिकडे पाहत. आकाश हलकंसं असला आणि तिच्या भावनांना समजून घेत शांतपणे मान हलवली. मी इथे थोडा वेळ थांबतो. मला वाटतं मुलांना काहीतरी खायला हवं. तो एका रेस्टॉरंटसमोर गाडी थांबवत म्हणाला. स्वप्नाने पटकन वेळ पाहिली. संध्याकाळच्या जवळजवळ 8 वाजले होते. तिने मान हलवली आणि गाडीतच बसून राहिली. आकाश खाली उतरला आणि मुलांसाठी काही खायला घेऊन आला. तू तिथे कसा काय आलास?
पुस्तक प्रदर्शनात तुला पाहून मला खूप आश्चर्य वाटलं, स्वप्ना मुलांना खाऊ घालत म्हणाली. ती अधूनमधून नीरज आणि मानसीला मेसेजही करत होती. आकाशने ते पाहिलं, पण यावेळी तो आनंदी होता. ती त्याच्याशी ज्या पद्धतीने वागत होती त्याने. मी तुझ्या बहिणीशी भांडलो होतो आणि थोडी शांतता मिळावी म्हणून घराबाहेर पडलो. हे सांगावंसं त्याला खूप वाटलं, पण त्या विचारावर तो स्वतःच हसला. स्वप्नाने त्याचं हसणं पाहिलं आणि गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. मी पुस्तकांचा खूप मोठा वाचक आहे. मला पुस्तकं खूप आवडतात, तो अर्ध सत्य सांगत म्हणाला. असं का? माझ्याकडे पुस्तकांचा खूप मोठा संग्रह आहे. एकदा आमच्या घरी येऊन बघशील का? ती अगदी साधेपणाने, मित्रासारखी त्याला निमंत्रण देत म्हणाली. हे ऐकून आकाश आश्चर्यचकित झाला. आता त्याला वाटू लागलं की सगळं पुन्हा सामान्य होत आहे. नक्की, तो समाधानाने हसत म्हणाला. स्वप्ना क्षणभर हसली आणि मुलांना खाऊ घालून झाली. आकाशने पुन्हा गाडी सुरू केली आणि त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊ लागला. नीरजने त्याला मेसेज केला होता की तो त्यांना त्याच्या घरातून घेऊन जाईल. मानसीसाठी हे एक आश्चर्य असेल. आकाशने मनात विचार केला. बाबांशी बोलल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या कबुलीनंतर ते खूप शांत दिसत होते. स्वप्ना आनंदाने म्हणाली. हे आकाशला अजिबात अपेक्षित नव्हतं. त्याला वाटलं होतं गार्ड आल्यावर ती फक्त माफी मागेल आणि मग सामान्य बोलणं होईल, पण हे त्याच्या अपेक्षेच्या बाहेर होतं. तो थोडा गोंधळला आणि अवघडून हसला. स्वप्नाने त्याचा चेहरा पाहून लगेच विषय बदलला. त्याला दिलासा मिळाला, कारण सासऱ्यांचं नाव आणि त्याचं हसू एकत्र येणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. उरलेल्या प्रवासात ते दोघेही वेगवेगळ्या साध्या विषयांवर बोलत राहिले, फक्त कंटाळा येऊ नये म्हणून. हळूहळू त्यांनी एकमेकांना कुटुंबातील सदस्य म्हणून स्वीकारण्याचा मार्ग निवडला. दोघांनाही माहीत होतं, मानसीच्या आयुष्यात त्यांचा मोठा प्रभाव आहे. तिला आनंदी ठेवण्यासाठी त्यांच्यातील मतभेद मिटवणं खूप महत्त्वाचं होतं. शेवटी त्यांनी ती अवघडलेली भावना पूर्णपणे दूर केली. काही वेळातच ते आकाशच्या घरी पोहोचले. स्वप्ना सुधनचा हात धरून मानसीकडे गेली आणि मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने उभी राहिली. मानसीनेही हसत तिच्या बहिणीला मिठी मारली आणि इशूला शोधू लागली. पण इशू इतक्या पटकन आकाशशी मैत्री केली होती हे पाहून ती आश्चर्यचकित झाली. इशू तर नेहमी तिचीच लाडकी होती. मानसीने ओठ वाकडे करत खांदे उडवले. आकाशने पटकन तिच्याकडून नजर वळवली आणि पुन्हा इशूसोबत खेळू लागला. आकाशने मानसीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि तो सतत इशूसोबत खेळत राहिला. इशू त्याच्यासाठी खूपच गोड होती. तिच्यामुळे त्याचा दिवस खास बनला होता. मानसी सगळ्यांसाठी जेवण बनवण्यात व्यस्त होती. सुदैवाने तिला जवळजवळ अर्धा डझन पदार्थ बनवता येत होते. सध्या ती तेच पदार्थ पुन्हा पुन्हा बनवत होती. आकाश मात्र चांगला स्वयंपाकी होता. तो छान स्वयंपाक करायचा, त्यामुळे तो जेवणाबद्दल फार तक्रार करायचा नाही. पण यावेळी तो तिला मदत करायला अजिबात तयार नव्हता. ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहू लागली आणि फुगलेला चेहरा करत त्याच्याकडे पाहू लागली. तिचा नाराज चेहरा आणि तो छोटासा पाऊट पाहूनही तो हललाही नाही. हा तिच्यासाठी अनपेक्षित धक्का होता. सुधन आधीच झोपला होता. मानसीने त्याला उचलून त्यांच्या खोलीत नेलं आणि गादीवर आरामात झोपवलं. स्वप्ना मात्र चिंताग्रस्त चेहऱ्याने नीरजची वाट पाहत बसली होती. पुस्तक प्रदर्शनात जे घडलं होतं त्यानंतर ती अजूनही आदरलेली होती. खरं तर तिच्या मनात अपराधीपणाची भावना तिला आतून खात होती. आता तिला नीरजच्या रागाचीही भीती वाटत होती. तिला माहीत होतं, इशूच्या बाबतीत असेल तर तो कोणाचाही विचार न करता तिच्यावर राग काढेल. तिला त्याची भीती नव्हती, पण त्याच्या डोळ्यात दिसणारा राग आणि तिरस्कार तिला खूप दुखवायचा. ती तिथेच बसून थरथरणाऱ्या हातांनी देवाला प्रार्थना करत होती. मानसी मात्र आकाशकडेच लक्ष देत होती. तिने त्याच्या हातावरील जखम पाहिली. पुन्हा ती हलकेच पुटपुटली आकाशकडे पाहत. आकाशने तिचं पुटपुटणं ऐकलं आणि चेहरा खाली करत हलकेच हसला. तो नेहमी असंच का करतो? काच फोडतो, स्वतःला जखमी करतो. तो वेडा आहे का? तू आणि तुझ्या सवयी, ती त्याच्या कानात पुटपुटली. तो बसलेला सोफ्याजवळून जाताना. ही दुसऱ्यांदा आहे की तू स्वतःला जखमी केला आहेस, ती अविश्वासाने म्हणाली. काय वेड्यासारखं वागतो हा? तिने विचार केला. जर तिनेही आई वडिलांशी आणि बहिणीशी झालेल्या प्रत्येक भांडणासाठी आपलं डोकं आपटायला सुरुवात केली असती तर? हा विचार येताच तिने उसासा टाकला. आकाशने भुवया उंचावल्या. ती कधी त्याच्या मुठीकडे तर कधी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. आता त्याला कळलं, ती त्याच्या जखमेबद्दल खरंच काळजी करत होती. तो मनातच हसला. मानसीने जेवण बनवून पूर्ण केलं. ती येऊन बहिणीच्या शेजारी बसली. तिला लगेच जाणवलं स्वप्ना ठीक नाही. स्वप्ना खूप विचारात हरवलेली आणि तणावात दिसत होती. या दोघांना काय झालंय? ती विचारात पडली. दोघांमध्ये भांडण झालं का?
तिने लगेच डोकं हलवून तो नकारात्मक विचार दूर केला. पण तिने एक गोष्ट लक्षात घेतली. तिच्या बहिणीचा आकाशकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. म्हणून तिने तो विचार लगेच बाजूला ठेवला. पण त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. आता तिला आकाशशी बोलायची खूप उत्सुकता वाटू लागली. नेमकं काय झालं असेल? ती योग्य क्षणाची वाट पाहू लागली. आकाश उठला आणि फ्रेश होण्यासाठी खोलीत गेला. मानसीने स्वतःला माफ करा म्हणत बहिणीपासून उठली आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्या मागे गेली. आकाशने मानसीची ही घाई गडबड पाहिली आणि तिला थोडा धडा शिकवायचं ठरवलं. पण खरं सांगायचं तर त्याला हा पाठलाग खूप आवडत होता. यावेळी मात्र त्याने मनात ठरवलं, तो इतक्या सहजपणे हार मानणार नाही. त्याला सावध राहावं लागणार होतं. कारण मानसी तिच्या मोहिनीने त्याचं हृदय आईस्क्रीमसारखं वितळवते. त्याला माहीत होतं ती त्याची कमजोरी आहे. तिचं एक हसू किंवा तिचा एक हलकासा स्पर्श त्याला स्वर्गीय आनंद देण्यासाठी पुरेसा होता. तो कपाटाजवळ गेला आणि जणू काही तिला काहीच फरक पडत नाही अशा थाटात आपले कपडे काढू लागला. तुझ्या हाताला काय झालं? हे काय आहे? मानसी झपाट्याने त्याच्याजवळ आली आणि त्याचा हात पकडला. आकाशने भुवया उंचावल्या आणि हात झटकत तिला सोडायला सांगितलं. त्याच्या या वागण्याने ती थोडी आश्चर्यचकित झाली. पण तिने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. आकाश, तिने पुन्हा त्याचा हात पकडला आणि थोड्या मोहकपणे आपला हात त्याच्या छातीवर ठेवला. मानसी, तिच्या या वागण्याने तो चिडला आणि एक शब्दही न बोलता घाईघाईने बाथरूममध्ये गेला. तिची योजना पूर्णपणे फसली. यामुळे तिचा नवऱ्यासमोर अपमान झाल्यासारखं वाटलं. त्याने तिचा हात जवळजवळ झटकून टाकला होता. यामुळे तिला खूप वाईट वाटलं. ती रागावली नव्हती, ती दुःखी झाली होती. तिचा चेहरा उतरला. तरीही तिने पुन्हा प्रयत्न करायचं ठरवलं. आकाश, मानसीने पुन्हा त्याला हाक मारली, भुवया उंचावत आणि रागाने त्याच्याकडे पाहत. तिला माहीत होतं तो तिच्याशी खेळत होता. किमान काही वेळ तरी तिने स्वतःच्या मनाला अशा कारणांनी समजावून घ्यायचं ठरवलं. ती रागीट चेहऱ्याने परत आपल्या बहिणीकडे आली आणि तिच्या शेजारी बसली. जणू काहीच घडलं नाही अशा प्रकारे ती इशूसोबत खेळू लागली. हाय, नीरज थकलेल्या चेहऱ्याने आत आला. आत येताच त्याने इशूला आपल्या हातात घेतलं आणि जबरदस्तीने हसत त्यांच्याकडे पाहिलं. हे पाहून स्वप्नाला खूप वाईट वाटलं. आजकाल तो खूप थकलेला असतो आणि ती त्याला काहीच मदत करू शकत नाही. तो 3 तासांहून अधिक वेळ ट्रॅफिक जाममध्ये अडकला होता आणि त्याचा थकवा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मानसी उठली, त्याच्यासाठी पाणी आणलं आणि त्याचं स्वागत केलं. नीरजने आपल्या बायकोचा चेहरा पाहिला आणि तो विचारात पडला. ती इतकी चिडचिडीत का दिसतेय? त्याने लगेच आकाशला शोधायला सुरुवात केली, पण तो कुठेच दिसला नाही. मानसीने नीरजचा तो नजर ओळखली आणि त्याला सांगितलं की आकाश त्यांच्या खोलीत फ्रेश होण्यासाठी गेला आहे. मानसीने त्यांना जेवायला बसण्याचा आग्रह केला आणि ते दोघेही नकार देण्याच्या मूडमध्ये नव्हते. ते खूप थकलेले होते. आकाश परत आला आणि तिला टेबल लावायला मदत करू लागला. पण तो एक शब्दही बोलला नाही. यामुळे मानसी खूप चिडली. दरम्यान नीरज आपल्या बायकोला काय झालं आहे हे विचारण्याचा प्रयत्न करत होता. ती मात्र सतत घाबरून हसत होती आणि संभाषण टाळण्याचा प्रयत्न करत होती. यामुळे त्याचा संशय आणखी पक्का झाला. स्वप्नाच्या हातात जवळजवळ झोपायला आलेल्या इशूकडे त्याने पाहिलं आणि तिला अलगद आपल्या हातात घेतलं. त्याला तिला उठवायचं किंवा त्रास द्यायचा नव्हता. त्याने तिला आपल्या खांद्यावर घेतला आणि अलगद तालबद्धपणे तिच्या पाठीवर थोपटू लागला. एका क्षणी त्याने तिच्या ड्रेसला हलके सोडलं आणि त्यावर रक्ताचा एक छोटासा डाग दिसला. हे काय? त्याने त्या फ्रॉकच्या काठाला पुन्हा पुन्हा चोळलं आणि वास घेतला. स्वप्नाचं हृदय क्षणभर थांबल्यासारखं झालं आणि तिने घाईघाईने आकाशकडे पाहिलं. मानसीनेही आपल्या बहिणीच्या नजरेचा पाठलाग केला. आकाशने मानसीकडे तिच्या संशयास्पद लपून छपून पाहणाऱ्या नजरेमुळे रागाने पाहिलं. नीरजने पुन्हा आपल्या बोटांचा वास घेतला आणि ते रक्तच असल्याची खात्री केली. त्याने लगेच आपल्या राडग्या मुलीला तपासलं. कुठे खरचटलंय का? जखम झाली आहे का? सुदैवाने ती पूर्णपणे ठीक होती. रक्त? तो काळजीने भुवया उंचावत स्वप्नाकडे पाहत म्हणाला. मिस्टर नीरज? आकाशने त्याला हाक मारली आणि आपली जखमी हात दाखवला. मी तिला उचलून धरलं होतं. कदाचित माझ्यामुळे तिचा ड्रेस खराब झाला असेल. तो हलकेच हसला. नीरजने अनमनेपणे मान हलवली, पण त्याला काय झालं होतं हे विचारायचं होतं. हे काय आहे? योग्य क्षणाची वाट पाहत असलेली मानसी नाट्यमय पद्धतीने त्याचा हात पकडत म्हणाली. आकाशने तिच्या या कृत्यावर उसासा टाकला आणि काहीतरी पुटपुटला. पण मानसीने वर पाहते खट्याळ स्मित केलं. काही नाही, एक साधा खरचटलेला जखम आहे मानसी. आकाश दात घट्ट आवळून हसत म्हणाला. नीरज स्वतःच्या विचारात हरवला होता.
तर स्वप्ना मात्र घाबरलेली झाली होती. आकाशचे पुटपुटणे आणि त्याचा खट्याळ चेहरा पाहून मानसीचा राग वाढला. ती हात छातीवर घालून आकाशसमोर उभी राहिली. ती सरळ त्याच्या डोळ्यात पाहू लागली. नंतर तिने आपले हात खाली सोडले आणि आकाशची नजर तिच्या हातांमागे, तिच्या मानेपासून कमरेपर्यंत सरकत गेली. तो एक क्षण हसला आणि मानसीचा त्याला घाणेरडा विचार लक्षात येताच ती लगेच वळली. आकाश तिथेच उभा राहून तिच्याकडे एकटक पाहत हसू लागला. मानसी तिथून निघून गेली आणि आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष देऊ लागली. सगळे जेवणाच्या टेबलाजवळ जमा झाले आणि शांततेत जेवायला सुरुवात केली. मानसीची ही शांतता सगळ्यांनाच आश्चर्यकारक वाटली. संपूर्ण जेवणभर ती रुसलेल्या चेहऱ्याने बसली होती. आपल्या नवऱ्याला चिडवण्यासाठी तिच्याकडे आता कोणतीही युक्ती उरली नव्हती. तिची सगळी शस्त्र म्हणजे एक नजर, एक स्पर्श, एक रुसवा, एखादं पुटपुटणं आणि एक स्मित. आकाश मात्र तिच्या या अस्वस्थतेचा मनसोक्त आनंद घेत होता. तो जाणून होता की ती काय विचार करत आहे. स्वप्ना आणि नीरज मात्र सतत गंभीर होते. ते आता त्यांच्या घरी परत जाणार होते. आधीच खूप उशीर झाला होता आणि नीरजचे वडील घरी एकटे होते. मानसीने आपल्या बहिणीचा हात पकडला आणि स्वप्नाला ओढत त्या खोलीत घेऊन गेली जिथे सुदन झोपला होता. योग्य क्षणाची वाट पाहत असलेली स्वप्ना मानसीला घट्ट मिठी मारून रडू लागली. तिने तिला सगळं सांगितलं आणि पुन्हा जोरात रडू लागली. आता मानसीलाही स्वप्नासोबत नीरजच्या रागाची काळजी वाटू लागली. मानसीने सुदनला आपल्या हातात उचललं आणि तिला आकाश नीरजसोबत बोलताना दिसला. स्वप्नाने क्षणभर आकाशकडे पाहिलं आणि लगेच आपली नजर नवऱ्याकडे वळवली. नीरजने सरळ तिच्या डोळ्यात पाहिलं आणि स्वप्नाला कळलं त्याला सत्य समजलं आहे. ती लगेच त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली, हातात सुदनला घट्ट धरून. दोघेही आपल्या मुलांना हातात घेऊन गाडीत बसले. नीरज शांत बसला होता. तिच्याकडे एकदाही पाहण्यास तयार नव्हता. स्वप्ना, आता तुझ्या नवऱ्याच्या रागाला आणि कोपाला सामोरं जायला तयार राहा, तिच्या मनाने तिला इशारा दिला. नीरजने गाडी त्यांच्या घरासमोर थांबवली. स्वप्ना भीतीने खाली उतरली. तो इतक्या वेळ तिच्या रुसलेल्या चेहऱ्याकडे पाहत होता. ती अशी का वागते आहे, हा विचार त्याला सतत त्रास देत होता. स्वप्ना, नीरजने तिला एका क्षणासाठी थांबवलं. त्याने तिला इशूला घेऊन यायला सांगितलं, कारण तो सुधनला उचलून त्यांच्या खोलीत घेऊन जात होता. थोड्या वेळानंतर नीरजने कपडे बदलून कॅज्युअल्स घातले आणि सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून गादीवर झोपायला गेला. स्वप्नानेही कपडे बदलले, पण ती बेड पोस्टला टेकून एका कोपऱ्यात बसली होती. चेहऱ्यावर अजूनही रुसवा होता. तिचा तो उदास चेहरा पाहून नीरजचा मूडच खराब झाला. तो खूप थकला होता आणि त्याला झोपायचं होतं, पण त्याची बायको हे असे नखरे का करत आहे. त्याने आकाशला तिला आणि मुलांना आणायला पाठवलं, त्यात काय चूक झाली होती. स्वप्ना, बस आता. यावेळी तो चिडला आणि तिला ओढून आपल्या जवळ घेतलं, झोपायला सांगितलं. माफ कर. ती पुटपुटली आणि त्याला घट्ट मिठी मारली. तिचं डोकं त्याच्या मानेत लपलं. हे पाहून तो आश्चर्यचकित झाला. आता त्याची बायको त्याची माफी का मागते आहे. तिने काय केलं. त्याला उत्सुकता वाटू लागली. त्याला त्यामागचं कारण जाणून घ्यायचं होतं. ठीक आहे, तो हलक्या आवाजात म्हणाला, तिला शांत करण्याचा प्रयत्न करत. मग तो थोडा हुशारीने म्हणाला, तू मला माफ करशील का. ती डोकं वर करून त्याच्या डोळ्यात पाहू लागली. नक्कीच. हो, तो म्हणाला. धन्यवाद, ती हलक्या आवाजात म्हणाली आणि पुन्हा त्याला मिठी मारली. तिच्या अश्रूंनी त्याचा शर्ट ओला झाला. नीरजला तिचे अश्रू अजिबात आवडत नव्हते. हे माहीत असूनही ती एवढी रडते आहे का. त्याला उत्सुकता वाटू लागली. तिला काही कळू न देता त्याने तिच्या खांद्यावर हलकेच हात फिरवायला सुरुवात केली. देवाचे आभार की आकाशला इशू वेळेवर सापडली, नाहीतर. तिचं वाक्य अर्धवट तिने सोडून दिलं, कारण तिला ते पूर्ण करायचं नव्हतं. नीरजचे डोळे धक्क्याने मोठे झाले. त्याला तिचे शब्द समजायला एक क्षण लागला. आकाशला इशू वेळेवर सापडली म्हणजे इशू कुठे गेली होती. त्यावेळी स्वप्ना काय करत होती. त्याने भुवया उंचावल्या आणि तिच्या खांद्यावरील पकड सैल केली. ती घाबरलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहू लागली. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहून जबरदस्तीने हसू आणलं. स्वप्ना अवघडून हसली आणि पुन्हा त्याला भिलगली. त्याच्या हाताला काय झालं. त्याने माहिती गोळा करण्यासाठी विचारलं. इशूला त्या गुंडांपासून वाचवताना त्याला खरचटलं. ती त्याच्या शर्टला अजून घट्ट धरून म्हणाली. नीरजने मोठ आवडली आणि तिला संयमाने धरून ठेवले. तो पाहू शकत होता की ती किती घाबरलेली आहे. शेवटी ती एक आई होती. कोणती आई आपल्या मुलांना दुखावलेलं पाहू इच्छिते. मी किती मूर्ख आहे. मी त्याच्यावर शंका घेतली, त्याचा अपमान केला. त्याने तुझ्याकडे याबद्दल तक्रार केली का. ती अपराधीपणाने म्हणाली. नीरजला आता बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या.
त्याने रागाने डोळे बंद केले. त्याला 2 गोष्टी स्पष्ट समजल्या. स्वप्ना लक्ष देत नव्हती आणि इशू हरवली, आणि आकाशने कसे तरी तिला वाचवलं. त्याने दात घट्ट चावले आणि परिणामांचा विचार करू लागला. जर आकाशने त्याच्या मुलीला वाचवलंच नसतं तर? स्वप्नाने त्याचा चेहरा कठोर झालेला पाहिला आणि त्याच्या मिठीतून थोडी दूर झाली. ती त्याच्या रागीट चेहऱ्याकडे पाहू लागली आणि भीतीने घोटभर लाळ गिळली. स्वप्ना, मला सांग नेमकं काय झालं? त्याने तिचा हात पकडून थेट तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. तिच्या गालांवरून अश्रू वाहत होते. त्याला काहीच माहिती नाही का? आकाशने त्याला त्या भयानक प्रसंगाबद्दल सांगितलं नव्हतं का? ती त्याच्या नजरेला सामोरी गेली आणि स्वतःलाच शिव्या घालू लागली. तिने नकळत स्वतःसाठीच खड्डा खणला का? तिच्या घशात गोळा आला आणि ओठ पूर्णपणे कोरडे पडले. स्वप्ना, उत्तर दे. मी तुला काही विचारलं आहे, तो मोठ्या आवाजात म्हणाला. त्याचा आवाज ऐकून ती दचकली. तिने डोळे बंद केले आणि कर्कश आवाजात घडलेली प्रत्येक गोष्ट सांगायला सुरुवात केली. सगळं सांगून झाल्यावर ती काही क्षण शांत बसली. नीरजने खोल श्वास घेतला आणि अविश्वासाने तिच्याकडे पाहिलं. क्षणभर त्याच्या डोळ्यात तिला दोष देणारी भावना दिसली. हेच तर तिला भीती वाटत होती. दोषारोप. तो तिच्या लाडक्या मुली इशूविषयी तिच्या निष्काळजीपणावर प्रश्न विचारत होता. नीरज, समजून घेण्याचा प्रयत्न कर. हे माझ्या निष्काळजीपणामुळे झालं नाही. हे माझ्या वाईट नशिबामुळे झालं. नशिबाने माझ्याशी खूप क्रूर खेळ खेळला. ती खोल श्वास घेत म्हणाली, त्याला समजावण्याचा प्रयत्न करत. इशूला काही वाईट झालं असतं तर मी तुला कधीच माफ केलं नसतं. तो कठोर आवाजात म्हणाला. ती माझीही मुलगी आहे आणि मी तिची आई आहे. स्वप्ना जबडा आवडत म्हणाली. मी पुन्हा सांगते आहे, हे माझ्या निष्काळजीपणामुळे झालं नाही. हे माझ्या नशिबामुळे झालं. आणि मला पुन्हा कधीही निष्काळजी म्हणू नकोस. धाडसही करू नकोस. स्वप्नाने त्याला दूर ढकललं आणि सुधनला मिठी मारत झोपली. तिने शक्य तितकं इशूभोवती आपले हात गुंडाळले, कारण इशू सुधन आणि नीरज यांच्यामध्ये झोपली होती. नीरज अजूनही रागात होता. त्याच्या इशाऱ्यानंतरही ती त्या भानगडीच्या प्रदर्शनाला गेली होती. आता मात्र ती स्वतःच्या कृत्याचं जोरदार समर्थन करत होती. फक्त एक प्रश्न. ती वळून नीरजकडे पाहत म्हणाली. बेडपोस्टला टेकून बसलेला नीरज पटकन तिच्याकडे पाहू लागला. काय? तो चिडलेल्या चेहऱ्याने म्हणाला. आकाशने तुला काहीच सांगितलं नाही का? ती हळू आवाजात म्हणाली आणि तिच्या गालांवरून पुन्हा अश्रू वाहू लागले. नाही, त्याने थोडक्यात उत्तर दिलं. ते उत्तर जणू एखाद्या धारदार सुरीसारखं टोचलं. मग तुम्ही दोघं लॉनमध्ये काय बोलत होतात? यावेळी ती मऊ आवाजात विचारू लागली. स्वप्ना, ते तुझं काम नाही. झोप, त्याने आदेश दिला. तो जरी स्वप्नावर राग काढत असला तरी मनाच्या आत खोलवर तो तिच्यासाठी त्याला वाईट वाटत होतं. तिने जे भयंकर अनुभवातून गेली होती त्याची त्याला जाणीव झाली. त्याची नजर पटकन इशूकडे गेली. काय झालं असतं जर ती पळवली गेली असती किंवा हरवली असती? त्याने डोकं हलवत ते विचार दूर करण्याचा प्रयत्न केला. तो आधीच असा एक टप्पा पार करून गेला होता जेव्हा स्वप्नाचं अपहरण झालं होतं. जर कोणी त्याच्या लाडक्या मुलीला दुखावलं असतं तर? क्षणभर त्याचा श्वास अडकला आणि हृदय थांबल्यासारखं झालं. कदाचित तो पुढे श्वासही घेऊ शकला नसता. त्याने डोळे घट्ट मिटले. त्याची नजर स्वप्नावर पडली. ती खूपच थकलेली दिसत होती. तिचे डोळे सुजलेले आणि लाल झाले होते. ती दुसऱ्या बाजूला वळून झोपण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी अजिबात न थांबता तो उठला. दुसऱ्या बाजूला गेला आणि तिच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत तिला आपल्या मिठीत ओढून घेतलं. स्वप्नाने रुसलेल्या चेहऱ्याने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला आणि काहीतरी पुटपुटली, पण ती खूप थकली होती. तिला त्याच्या हातांच्या उभाची गरज होती. शेवटी ती शांत झाली. श्श, त्याने तिचे हात घट्ट धरले आणि तिच्या मागून तिला कवटाळत तिच्या शेजारी झोपला. दूर जा, ती त्याच्या मिठीत थोडी हालचाल करत म्हणाली. गप्प बस वेडाबाई, तो तिच्या कानात पुटपुटला. तिने कोपराने त्याच्या पोटात मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिचे हात घट्ट पकडले होते. धाडस करू नकोस. हो, मला तुझ्यावर राग आहे. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक नक्की करा, हाईप नक्की करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.